साहेब, अजितदादांचं अपघाती निधन झालं. याच्यानंतर अगदी काल सावडण्याचा विधी झाला. मात्र कालपासूनच राजकीय महाराष्ट्रामध्ये सगळी खळबळ पाहायला मिळते आपल्याला. सुनेत्रा पवार आज 5 वाजता शपथविधी घेत आहेत उपमुख्यमंत्री पदाचा. आणि याबाबत शरद पवारांना विचारलं तर ते म्हणतात, मला याबाबत काही माहित नाहीये. सुनेत्रा पवारांशी माझं बोलणंही झालेलं नाहीये. आणि मी फक्त ही चर्चा जी ऐकतोय ती माध्यमातून ऐकतोय. आपलं काय मत? नाही, खरी गोष्ट आहे की दुःख होतं. सगळ्या महाराष्ट्र दुःखात, कुटुंब त्यांचं दुःखाचं बुडलेलं आहे. आम्ही सगळे दुःखात आहोत. त्यामुळे या विषयाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा ही नव्हती. शेवटी त्यांचा तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे, पक्षाचा अधिकार आहे. मला वाटतं ते काल अचानक त्यांचा निर्णय झाला असेल आणि शपथविधीचा निर्णय घेण्याचा आला असेल. आम्हाला पण त्याची कल्पना नव्हती. आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा सांत्वन केलं. आम्ही बरोबर आहोत अशा प्रकारची तिथं आम्ही सगळ्यांनी भावना व्यक्त केली. आणि त्यानंतर आता हे आज आलं असेल तर आम्हाला सुद्धा वर्तमानपत्रातून आणि मीडियामध्ये कळलेलं आहे. साहेब, पण एवढी गडबड का केली जाते? कारण अगदी सावडण्याचा विधी काल झाला. मग असं असताना एवढी गडबड का? म्हणजे कशासाठी? ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. शेवटी कशी आहे, भावना प्रत्येकाच्या असतात. आमची भावना आहे. आम्ही कुठल्याही प्रकार प्रचार वगैरे कुठल्या प्रकार न करता काल 3 दिवस आम्ही हे करण्याचा प्रयत्न केला. आजही आमची मानसिकता सगळ्यांची महाराष्ट्राची काय हा विषय झाला. परंतु शेवटी निर्णय त्यांनी घेतलेला असेल, सरकारच्या मधल्या त्यांच्या मित्रपक्षांनी घेतला असेल, तर त्याला आम्ही काही बोलू शकत नाही. ती घाई का केली, का नाही केली, त्याचं उत्तर तेच देऊ शकते. साहेब, या सगळ्यात पवार साहेबांना कुठेतरी अंधार ठेवण्याचा प्रयत्न होतो असं वाटतं का या सगळ्या नाही, हा पवार साहेबांचा विषय येत नाही ना. हा त्यांच्या पक्षाचा विषय येतो. हां, जर पवार कुटुंबीय एकत्र बसले असते, चर्चा झाली असती, जशी आम्ही अपेक्षा व्यक्त केली होती, तशा पद्धतीने त्यांनी चर्चा केली असती, तर पवारसाहेबांचा विषय आला असता. हा त्यांनी घेतलेला कुटुंबाने, त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाने घेतलेल्या नेत्यांनी हा निर्णय आहे. त्यामुळे पवारसाहेबांचा काय विचाराचा संबंध येतच नाही ना. साहेब, कुटुंब म्हणून चर्चा करणं गरजेचं असं सगळ्यात महत्वाचं म्हणजे 17 तारखेला एक बैठक झाली असा रेफरन्स देण्यात येतोय. त्यामध्ये शरद पवार साहेबांसोबत अजितदादा सुद्धा होते. त्यासोबत आपणही त्या बैठकीतल्या व्हिडिओमध्ये दिसताय. यामध्ये अशी चर्चा झाली की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, मर्ज होतील, अशी चर्चा त्या बैठकीत झाली होती का? आणि जर झाली असेल तर आता पुढे काय आपली चर्चा त्याबाबत आहे का? मी परत मागे त्या दिवशी पण सांगितलं, हा विषय अजितदादा गेल्यानंतर लगेच काढणं योग्य नाही याची मला कल्पना आहे. तरीसुद्धा ज्यावेळेला आम्ही नेत्यावर प्रेम करतो, पक्ष वेगळे झाले, कुटुंब वेगळे झाले, ते दुःख आहे. पण ज्यावेळेला आम्ही व्यक्त करताना आम्ही हीच भावना केली की अजितदादांचं जे खरी अंतिम इच्छा होती ती पूर्ण करण्याच्या संदर्भात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणाने त्या ठिकाणी बांधील असेल. हा राजकीय स्वार्थ नव्हता. शेवटी प्रत्येक पक्षाचा निर्णय प्रत्येकाला घ्यायचा असो. चर्चा झाली होती का? 100% झाली होती. जयंत पाटील साहेबांच्या बरोबर, आमच्याबरोबर सुप्रियाताई होत्या, मी, हर्षवर्धन पाटील वगैरे, आम्ही बरेच नेते मंडळ होते, रोहित पवार वगैरे. पहिली जयंत पाटलांबरोबर चर्चा 2-3 झाल्या, नंतर झाल्या. हे आत्ताच नाही, हे महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्याला स्पीड घेतला. त्याच्या अगोदर पण चर्चा झाली होती, परंतु काही अडथळे आले असतील. त्याच्यानंतर नगरपंचायतीनंतर लगेच घेतली. त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती लागली नसती तर विलिनीकरण अगोदरच झालं असतं. पण जिल्हा परिषद पंचायत समिती लागली, आचारसंहिता लागली आणि दोन्ही पक्षाच्या बैठका घ्यायच्या म्हटलं, वेळ मिळाला नाही. म्हणून 12 तारखेच्या बैठकीला हा निर्णय झाला की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची. आणि 12 तारखेनंतर लगेच निकाल लागला की आपण पक्ष विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचे. त्याला 2 कारणं होती. एक कारण, अजितदादा भावनिक नाही. पवारसाहेबांची त्यांची अटॅचमेंट जी आहे ती कोणाला कळली नसेल, मला माहीत नाही. पण पवारसाहेबांच्याबद्दलची ती त्यांची पवारसाहेब आत्ता आहेत त्या आपल्या नेत्याच्या समोर आपण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकसंघ व्हायचं, अशा प्रकारची भावना अजितदादांनी व्यक्त केली. त्याला अजून काय कारण असते ते दादांना माहिती. परंतु मला वाटतं की पवारसाहेबांच्यावर त्यांचं असलेलं प्रेम, भावनिकता त्यातून ते व्यक्त केलं. आणि काही कारणास्तव दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजे. मताचा विभाजनाचा फायदा आणि तोटा काय होतो याचा विचार करून तो निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला. आम्ही सर्वांनी सकारात्मक निर्णय झाला, यामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारची दुमत नाही. आता हे करत असताना तो निर्णय आता काय करायचा, आता अजितदादा नाही,
अजितदादा असते तर 100% त्यांनी निर्णय तो घेतला असता. काय काय करायचं याच्या पण भूमिका ठरल्या होत्या. आता ते नाही आहेत, त्यामुळे आज काय आम्ही बोलू शकत नाही. साहेब, पण काही नेते जे आहेत राष्ट्रवादीचे जे दादांच्या सोबत होते त्यांचाच याबाबत असं म्हणते अशी काही बैठक झाली नव्हती किंवा अशी काही चर्चा झाली नव्हती असं बोलण्यात येते. नाही, आता असं आहे की मी मगाशी सांगितलं, एक तर हा व्हिडिओ आपल्यासमोर आलेला आहे, त्यामध्ये अजितदादांच्या बैठका झाल्या का नाही झाल्या याचं सत्यता आपल्यासमोर आलेलं आहे. चला ठीक आहे, नसेल झाल्या, मग राज्यामध्ये आम्ही घड्याळावर कशाला लढतोय? चर्चा झाल्याशिवाय लढतोय? सातारा जिल्ह्यातलं उदाहरण घ्या ना. सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या इकडचे कार्यकर्ते, माझ्या इकडच्या बरोबर सातारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अपवास होता. सगळीकडे आम्ही मकरंद पाटील, नितीन पाटील, आम्ही सगळे बसलो होतो ना. दादांचे त्यांच्यावर फोनवर चर्चा झाली होती, सोलापूरला चर्चा झाली. दादा रोज 7:30-8ला माझ्याशी चर्चा करत होते, कुठे कुठे काय काय आपल्याला दुरुस्त केला पाहिजे, कुठे एकत्रित सभा करायच्या होत्या, हे दादांनी सांगितलं होतं. आता नेते मंडळी त्याच्याबद्दल त्यांना माहीत नसेल असं मला वाटत नाही, पण मला वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा आता प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील, नव मलिक असतील वगैरे, यांच्याशी माझा फेस टू फेस चर्चा झालेली आहे. दादांनी सूचना केल्या होत्या, जिथं जिथं महानगरपालिका होता तिथे तिथे आम्ही चर्चा करत होतो. एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही त्यावेळेला घेतलीच होती. पण साहेब, आता ही जी सगळी घडामोडी घडत आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची आता शक्यता आहे का, की आशा मावळली म्हणायचं, की अजून चर्चा सुरू आहे? नाही, मी त्या दिवशी सांगितलं की नेत्यांची अंतिम इच्छा जी आहे ती पूर्ण करण्याची आता कोणाला आम्ही तयार आहोत. आता ही करायची का नाही करायची हा त्यांचा निर्णय आहे. जसा त्यांनी आज निर्णय घेतला तसा त्या पक्षाचा निर्णय आहे. त्या पक्षाने जो निर्णय घेतला त्यांनी घ्यावा. आम्हाला त्यामध्ये आम्ही सकारात्मक होतो का होतो. अजितदादांच्या बरोबर चर्चा, आणि अजितदादांनी आम्ही ती चर्चा पण केली की बाकीच्या नेत्यांशी आपल्या पक्षाच्या, तेवढे ते माझ्यावर सोडून द्या. मी त्यांच्याशी बोललो आहे काही लोकांशी, आणि मी तो निर्णय घेतलेला आहे. मला तो कोण विरोध करणार नाही अशी त्यांची स्पष्ट आहे. आणि अजितदादा परखड होते आणि स्पष्ट शब्दात ती भूमिका मांडलेली होती. पण मला वाटतं की आता हा जर तरचा विषय आज येणार नाही, येणाऱ्या काळामध्ये ते चित्र स्पष्ट होईल. 12 तारखेला एकत्र येण्याचा निर्णय अजितदादांचा होता. दोन्ही पक्ष एकत्र करण्याचा निर्णय देखील पण अजित पवारांचा होता का? हो, 100% होता. आणि मी काय राजकारणात बोलतोय असं नाही, खोटं बोलत नाही. खरोखरच असाच विषय होता, तशीच चर्चा झाली होती. आणि त्याच्या संदर्भामध्ये पवारसाहेबांना सांगण्यासाठी आम्ही सगळे तिथं गेलो होतो. आणि पवारसाहेबांनी ही कल्पना दिली की आता भविष्य काळामध्ये आपल्याला ह्या सगळ्या एकत्र येऊन पक्ष मजबूतीने पुढे नेण्याचा आणि ताकदीने चालवण्याचा निर्णय घ्यावा लागेल अशा पवारसाहेबांना आम्ही त्या ठिकाणी माहिती दिली होती. जयंत पाटलांच्या घरी हा विषय झाला का? पहिलं जयंत पाटलांच्याकडे बैठका झाल्या, नंतर परत जयंत पाटलांकडे बैठक झाल्यानंतर मग आम्ही परत पवारसाहेबांच्याकडे भेटलो. त्याचा आणि पवारसाहेबांकडे चर्चा करून पवारसाहेबांनी ही कल्पना दिली होती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.